हॅलो स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळ, इयत्ता 7वी, विषय विज्ञान, विषय शिक्षक सौ जगदाळे RR. विद्यार्थी मित्रांनो, आपण मानवी स्नायू व पचनसंस्था या पाठाविषयी माहिती घेत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी पचनसंस्थेचे विविध अवयव पाहिले आहेत. यामध्ये तोंड, ग्रसनी, लाळग्रंथी, ग्रासिका, स्वादुपिंड, यकृत, लहान आतडे, मोठे आतडे, जठर याविषयी माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पचनसंस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी, त्यांचे स्त्राव व कार्य पाहणार आहोत. पचनसंस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी. आता तोंड अवयवामध्ये आपलं आहे तोंडामध्ये लाळ ग्रंथी असतात आणि या लाळेमध्ये टायलिन नावाचे पाचक रस असते. हे टायलिन पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोजमध्ये करते. जठरमध्ये जठर भित्तिका असतात. यामध्ये जाठर रस तयार होतो. या जाठर रसामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे घटक असतात. हायड्रोक्लोरिक आम्ल अन्न आम्लयुक्त करण्याचे काम करते. पेप्सिन प्रथिनांचे विघटन करते, तर म्युकस जठराच्या आतील अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करते. यकृत, तर यकृतमध्ये पित्तरस तयार होतो. याचं कार्य काय आहे, तर अन्न आम्लायुक्त करणे, मोठ्या मेदकणांचे लहान कणात रूपांतर करणे. पुढची ग्रंथी आहे स्वादुपिंड. तर स्वादुपिंडामध्ये स्वादुरस नावाचा पाचक रस तयार होतो. यामध्ये ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज असे घटक आहेत. ट्रिप्सिन प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये करते. लायपेजमुळे मेदाचे रूपांतर मेदाम्ल व ग्लिसेरॉलमध्ये होते, तर अमायलेजमुळे पिष्टमय पदार्थांचे रूपांतर शर्करेमध्ये होते. त्यानंतर लहान आतड्यामध्ये आंत्ररस तयार होतो. आंत्ररस हा पाचक रस तयार होतो. याचं कार्य काय आहे, तर प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करणे, पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करणे आणि मेदाचे मेदाम्लात व ग्लिसेरॉलमध्ये रूपांतर करणे. अशा पद्धतीनं पचनसंस्थेमध्ये लाळग्रंथी, जठरभित्तिका, यकृत, स्वादुपिंड अशा महत्त्वाच्या ग्रंथी आहेत. तर यामध्ये तयार होणारे जे पाचक रस आहेत ते आपण पाहिले आहेत आणि त्यामुळं हे पाचक रस कोणते कार्य करतात हेही आपण पाहिले. आपण आपले आरोग्य धोक्यात आणत आहोत का? व्यक्तिमत्व विकासामध्ये शारीरिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात, तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणतो. परंतु धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्य बिघडवतात. त्यानंतर तंबाखूजन्य पदार्थ, मद्यपान, धूम्रपान यांचा पचनसंस्थेवर होणारा परिणाम. तंबाखू सेवनामुळे तोंड, घसा, अन्ननलिका तसेच पचनसंस्थेचे इतर अवयव व्यवस्थित कार्य करेनासे होतात. तंबाखू सेवनामुळे उलटी, मळमळ, डोकेदुखी हे विकार उद्भवतात. तंबाखूचे कण दात, हिरड्या, तोंडाच्या आतील त्वचा यांना चिकटून बसतात व हळूहळू इजा पोचून तो भाग खराब करण्याचे काम करतात. त्यामुळे हिरड्यांना सूज येते, तोंडाची हालचाल करताना वेदना होतात, घसा तसेच आतड्याचा दाह होतो व पुढे त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊन मृत्यू ओढवतो. या सर्वांमध्ये माझी भूमिका काय असली पाहिजे, तर तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपान विरोधी चित्रे, वाक्ये
तयार करून वर्ग, शाळा, परिसर अशा ठिकाणी लावणे. आपला परिसर तंबाखूमुक्त आहे का नाही यावर लक्ष ठेवणे. या संदर्भात शपथ तयार करून वर्गात तसेच परिपाठाला ती घेणे. सभोवती अशा बाबी घडत असतील तर आपले पालक, शिक्षक यांना सांगणे. विद्यार्थी मित्रांनो, इथे हा आपला पाठ संपलेला आहे. थँक्यू.